नमस्कार, युवराज न्यूज लाईव्ह मी शेख मुजमिल. हिमायतनगर तालुक्यात राशन दुकानदाराकडून नागरिकांची पिळवणूक केल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील राशन दुकानदार विजय नागनाथ चिंतावार यांनी ई-केवायसीसाठी सिरंजनी येथील नागरिकाकडून 50 रुपयाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर व वेळेवर माल न देण्याची ही तक्रार नागरिकांनी केलेली आहे. या तक्रारीमध्ये असेही सांगण्यात आलेले आहे की हिमायतनगर येथील पुरवठा विभाग यांचीही याच्यामध्ये मिलीभगत असल्याची तक्रार सिरंजनी येथील नागरिकांनी केली. केवायसीचे पैसे कोठे परमिशन केवायसीचे पैसे घ्यायला कोण घ्यायला कोण सगळे घ्याले नाव सांगा एक दोन. 100 रुपये घ्यायला इमारतला कोणीच घेणार पैसे घ्यायला काय विचारून बसले सगळ्याला पैसे कोणीच घेणार. केवायसीचे पैसे लागतात का? गव्हर्नमेंटने सांगितलं केवायसीचे पैसे घ्यायला. गव्हर्नमेंटने सांगलं कोण सांगलं मला माहित नाही. मग आम्ही सगळ्या केवायसीचे पैसे घ्याले तुम्ही एक तर राशन वेळेवर देणं आले दुकानला किती दिवस बसून राहिले? अरे तुला सांगा लोक एक महिना बसायची परमिशन आहे. तुम्ही महिन्यातून 2-3 बसायची परमिशन आहे. माझ्यापाशी माल असेल तर बसल की कसा माल संपते? कसा माल नेलाच नाही तर माल संपते कसा? माल नेला तरच संपल ना. तू काय कर करूत ना काहीतरी बोला ना पुढे करायचं असेल तर तहसीलला जा. हा काय हरकत नाही. तहसीलला जाऊन माल संपला. महिन्यातून तुम्ही कमीत कमी 3 दिवस दुकान उघडता. 3 ते 4 दिवस बाकीचे दुकान बंद ठेवता. गावातले लोक टाइम टू टाइम बसत नाही. गावातले लोक न्यायले गावातल्या लोकांना सांगू नका आम्हाला वेळेनुसार तुम्ही एक टिकून पाहिजे नाही तर मग आम्हाला माल द्यावा लागते वेळेवर. हा तुम्ही तुमचा माल टाइमला येऊन घेऊन जाणे. हा टाइम केवायसी करायसाठी पैसे लागतात. केवायसी करायसाठी पैसे लागायले का? आम्ही घ्यायले. कशामुळे घ्यायले केवायसी करायला पैसे? फिरत बसा काय पगार नाही का गव्हर्नमेंटची तुम्हाला? पगार नाही आम्हाला. बरं ठीक आहे. पगार नाही आम्हाला.